नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ। गगनबावडा प्रतिनिधी सूर्यकांत सदाशिव दिंडी बापू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आज मराठी विभागामार्फत कविकट्टा कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वतः लिहिलेल्या कवितांचे भिंतीपत्रक सादर करून साहित्यिक अभिव्यक्तीचा सुंदर आविष्कार सादर केला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.डी. पाटील सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात कवी सुनील कांबळे सर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मराठा विभाग प्रमुख गुरव सर यांच्या प्रस्तावनेने झाली। त्यानंतर मराठी विषयाचे प्राध्यापक डी.बी. चौगले सर यांनी कविता लेखन व सादरीकरणाच्या विविध पद्धतींवर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले। प्रमुख पाहुणे कवी सुनील कांबळे सर यांनी त्यांच्या फुलपाखरू या प्रकाशित काव्य संग्रहातील निवडक कविता सादर केल्या। दुष्काळ, शेतकरी, कुटुंब, विठुराया व निसर्ग अशा विविध विषयांवर आधारित त्यांच्या कवितांनी विद्यार्थ्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले। या कविकट्ट्यात बी.ए. भाग 1 च्या विद्यार्थिनी अंकिता हिने मैत्री या विषयावर, तर तेजस्वी हिने पुस्तक या विषयावर प्रभावी कविता सादर केल्या। त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली। अध्यक्षीय मनोगतात बी.डी. पाटील सर यांनी कवितेचे महत्त्व, वाचनाची पद्धत आणि साहित्याशी जोडून राहण्याचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना पुढेही अशा उपक्रमात सक्रिय राहण्याचा सल्ला दिला। कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली। गणित विषयाचे प्राध्यापक एस.पी. पाटील सर यांनी आभार मानले। या कार्यक्रमाला बी.ए. भाग 1, 2 व 3 चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी व मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे न्यूज दीनदयाळ हे इंस्टाग्राम चॅनल व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब व लाईक करा ही विनंती। संपर्क 9404018707। मी माझी कविता सादर करतो। कवितेचं नाव आहे नदी। कवितेचं नाव आहे नदी। वाहते मी डोंगरातून, वाहते मी डोंगरातून, खळखळणे माझे काम, खळखळणे माझे काम, सर्वांना सुखी करते, सर्वांना सुखी करते, घेत नाही मी दाम, घेत नाही मी दाम। मी मुळची स्वच्छ, मी मुळची स्वच्छ, ओढे गटारी मिसळून करतील मला हो स्वच्छ, ओढे गटारी मिसळून करतात मला हो स्वच्छ। वाहते मी हसत हसत बोलत, पण मी कुणास नाही हो बोलत, मी कुणास नाही हो मी बोलत। जगण्यासाठी, जगण्यासाठी पक्षी चोच मारी, जगण्यासाठी पक्षी चोच मारी, वनस्पती उभारण्यासाठी मूळ पसरी, वनस्पती उभारण्यासाठी मूळ पसरी, जलचर, जलचर आयुष्यासाठी आश्रा शोधती, जलचर आयुष्यासाठी आश्रा शोधती। वाहते मी डोंगरातून, वाहते मी डोंगरात। आज आपले सूर्यकांत सदाशिव दिंडी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या कविकट्टा मार्फत कवितेचे सादरीकरण, कवितेचं वाचन सादर करण्यासाठी श्री सुनील कांबळे सर आपल्यामध्ये हजर आहेत। तर ते आपल्या सर्वांना कवितेचं सादरीकरण आणि वाचन करून मार्गदर्शन करतील आणि त्याचं सादरीकरण करून आपल्याला कवितेचा आनंद देतील।